पंढरपूर तालुक्यात पडत असलेल्या दमदार पावसामुळे अनेक पिकांचं खरं तर नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। अनेक ठिकाणी ओढे नले खरं तर ओसंडून वाहत आहेत। मात्र आपण जर बघितलं तर काशेगाव परिसरामध्ये खरं तर द्राक्षाचं पीक असेल, त्याचबरोबर टमाट्याचं पीक असेल, प्रचंड नुकसान झालं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण आता जमादार यांच्या शेतामध्ये आलेलो खरं तर यांची 2 एकर खरं तर टमाट्याची बाग होती, पूर्णपणे बाग ही चढून गेलेली आपल्याला पाहायला मिळते। अक्षरशः त्यांच्यावर दुःखाचा खरं तर डोंगर कोसळलेला आहे। त्यांनी कर्जानं पैसे काढून खरं तरी बाग जगवली, अगदी लहान मुलाप्रमाणे ह्या बागेला त्यांनी पाणी वगैरे देऊन जगवलं। मात्र ह्या अतिवृष्टीमुळे प्रचंड असं नुकसान खरं तर त्यांचं झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। आपण बघू शकतो की या बागेमध्ये संपूर्णपणे फळाचा आता फळ तोडणी चालू झाली आपल्याला पाहायला मिळतं। एकूण ही पूर्ण बाग आता नष्ट झालेली आहे। लाखो रुपयाचं नुकसान खरं तर या शेतकऱ्याचं झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। विशेष म्हणजे हे फळं काढण्याकरता परत त्यांना वेगळे कामगार लावून खरं तरी बाग आता नष्ट करावी लागणार आहे। त्यामुळे दोन्ही बाजूनी त्यांचं नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत या शेतकऱ्यांनी खरं तर लवकरात लवकर पंचनामे करावेत, त्याचबरोबर नुकसान भरपाई मिळावी अशी देखील मागणी केली। स्वतः जमादार आपल्या बरोबर काय सांगताल, काय चालू आहे तुमचं सध्या? काय साहेब, हे दोन्ही माहिती टमाटे बघा, आज जवळ 3 महिने जर पाऊस चालू आहे, 5 लाख रुपये खर्च केला साहेब मी या टमाट्याला। आतापर्यंत काय जर फायदा काय झाला नाही बघा। एवढं पाऊस चालू आहे, एवढं टमाटे माझे एवढं नुकसान झाले। आम्ही लहान लेकरासाठी याला सांभाळले, तरी आमचं काय सरकारनं लवकर जेवढं होईल तेवढं लवकर व्हायचा पंचनामा करून याला नुकसान भरपाई काय तर करावं साहेब। याला तो लय खर्च केला साहेब या टमाट्याला। आम्ही 2 महिने झालं आणि माझ्या बागेत 30 तरह चालू आहे बघा। बाग माझी 4.5 एकर बाग आहे। बागेत पूर्ण पाणी बागेतच आहे माझ्या बागेत मध्ये। आणि मग फडणवीस सांगतात की योग्य वेळ आला तर कर्जमाफी करू। मग अजून योग्य वेळ कशी येणार मला शेतकऱ्याला सांगा तुम्ही, मला कधी येणार योग्य वेळ? अजून जेवढं आमची एक विनंती शेतकऱ्याची, बाबा जेवढं होईल तेवढं लवकर कर्जमाफी करावं, नसलं तर पंचनामे जेवढं होईल तेवढं ताबडतोब त्यांनी करावं। जेवढं अजून कोण कृषी विभागाचं किंवा त्याच्याचं कोण आलं नाही का पंचनाम्याला? कोण आलं नाही साहेब, कोण म्हणजे कोण आलं नाही बघा। एवढं नुकसान आमचं झालंय, आतापर्यंत कोण आलं नाही। टमाटे एवढं नुकसान झालंय, बागाचं गुडघ्या एवढं बागेत पाणी आमच्या, तरी अजून कोण आलं नाही पंचनामा करायला आलं नाही, विचारायला आलं नाही काय झाले बनवून तेव्हा। आज तुम्ही झाला आमच्या बागेत बघा। आपण बघितलं असेल की शेतकरी आता हवालदिल झाले आपल्याला पाहायला मिळतो। लहान मुलाप्रमाणे खरं तर बागेला जपलं होतं, मात्र संपूर्णपणे टमाट्याचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि त्यांचे लवकरात लवकर पंचनामे करावेत किंवा त्यांचं कर्जमाफी करावी अशी मागणी देखील आता शेतकऱ्यांनी केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। काशेगावातून कॅमेरामॅन जगदीश सर, रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।